नमस्कार, मराठी 9 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सचिन उबाळे. येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामधील जनतेचा कौल आपण मराठी 9 न्यूजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. उमरखेड हा यवतमाळ जिल्ह्यातील मतदारसंघ असून लोकसभेमध्ये हा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये उमरखेड विधानसभा क्षेत्रातील जनतेने 2024च्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला कौल दिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले आहे. उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रामध्ये एकदा आमदार झालेली व्यक्ती सतत 10 वर्षे आमदार होत नाही. येथील जनता परिवर्तनवादी आहे आणि त्यामुळे सतत 10 वर्षे एक व्यक्ती अद्यापपर्यंत या मतदारसंघामध्ये आमदार राहू शकलेली नाही. 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये भाजपने आपले कमळ फुलवले होते. यावेळेस भारतीय जनता पार्टीकडून राजेंद्र नजरधने यांनी काँग्रेसच्या विजयराव खडसे यांचा पराभव केला होता. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने विजय मिळवला, परंतु उमेदवार बदलीचा प्रयोग केल्यामुळे पुन्हा भारतीय जनता पार्टीला येथे विजय मिळवणं शक्य झालं. यावेळेस भारतीय जनता पार्टीकडून नामदेवराव ससाणे यांनी काँग्रेसचे उमेदवार विजयराव खडसे यांचा पराभव केला आणि 2019च्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलं. आतापर्यंत आपण 2014 ते 2024 पर्यंत महागाव उमरखेड विधानसभेच्या संदर्भाने आढावा घेतलेला आहे. आता लगेच 2024च्या येणाऱ्या विधानसभेविषयी आपण या विषयावर बोलणार आहोत. 2024ची विधानसभा अतिशय काटेकी टक्कर अशा प्रकारे होणार आहे. यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा धनगर आरक्षणाचा मुद्दा असो, या मुद्द्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी नक्कीच वाढणार आहे आणि हे मुद्दे जर निकाली नाही लागले तर याचा वेगळा परिणाम 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीवर होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 2024ची विधानसभा चुरशीची होणार असली तरी दोन्ही राष्ट्रीय पक्षाकडून अनेक उमेदवार हे उमेदवारी मागण्यासाठी आपापल्या पक्षामध्ये प्रयत्नशील असताना आपण पाहत आहोत. यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान आमदार नामदेवराव ससाणे, माजी आमदार राजेंद्र नजरधने, ॲडव्होकेट कैलाश वानखेडे, किसनराव मरसुळकर, सचिन बापू आर्डे यांच्यासह अनेक उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा आपापल्या परीने पक्षश्रेष्ठीकडे किंवा मतदारसंघामध्ये फिरून दावेदारी दाखवताना आपल्याला दिसत आहेत. 2024च्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा अनेक उमेदवार जे आहेत आपली उमेदवारी काँग्रेस पक्षाकडे मागताना दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार विजयराव खडसे, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे, मीनाक्षीताई सावळकर, वरिष्ठ पत्रकार संजयजी भगत, किशोर भवरे यांच्यासह अनेक उमेदवार राष्ट्रीय काँग्रेसकडून सुद्धा आपली उमेदवारी मागताना दिसत आहे. एकीकडे पाहता महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाकडे अनेक उमेदवार आपली दावेदारी सादर करत असताना महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेला शिवसेना उभाटा गटाकडून महागाव तालुक्यातून भीमराव भालेराव व तसेच प्राध्यापक मोहन मोरे हे सुद्धा आपल्या पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीतील दुसरा घटक पक्ष म्हणजे शरदचंद्र पवार गट यांची राष्ट्रवादी या पक्षाकडून सुद्धा संध्या रणवीर आणि दत्ता गंगासागर यांच्यासह इतर उमेदवार सुद्धा उमेदवारीच्या प्रयत्नात आहेत. एकीकडे महाराष्ट्रातील लोकसभेच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुती जोरदार तयारीला लागली असताना दुसरीकडे शेतकरी नेते राजू शेट्टी, बच्चूभाऊ कडू आणि संभाजीराजे, वामनराव चटप, शंकर अण्णा धोंडगे यांनी इतर छोट्या मोठ्या संघटनांना सोबत घेऊन महापरिवर्तन आघाडीची सुद्धा घोषणा केली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महापरिवर्तन आघाडीकडून सुद्धा उमरखेड विधानसभा क्षेत्रासाठी उमेदवार देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यामुळे ही येणारी विधानसभेची निवडणूक अतिशय रंगतदार होताना आपल्याला दिसत आहे. महागाव उमरखेड मतदारसंघामधील परिवर्तनवादी मतदार आपले मतरूपी आशीर्वाद कोणाच्या पदरात टाकणार आणि कोणाला महागाव उमरखेड विधानसभेचे नेतृत्व करण्याची संधी देणार हा येणाराच काळ ठरवणार आहे.